नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। पुणे शहर हे चौफेर वाढतंय आणि आता 500 स्क्वेअर किलोमीटरचा क्षेत्र हे पुणे महानगरपालिकेच्या कक्षेमध्ये आहे। तथापि शहरातले रस्ते हे जुन्या पद्धतीचे केल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती होते। त्यापैकी कोथरूडमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, तेव्हा तेथील स्थानिक आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली ही माहिती। शहरामध्ये वाहतूक कोंडी जी होते आहे त्याचं एक कारण जरी वाहनं वाढत चालली हे असलं, 53 लाख वाहनं झाली आणि एका दिवाळी पाडव्याला 21,000 वाहनं नव्याने वाढली गेली। प्रत्येक सणाला ती वाढत आहेत, पण एका बाजूने वाहनांची संख्या वाढत चालली, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनकडे सार्वजनिक वाहतुकीकडे माणसं शिफ्ट होत नाहीत। सार्वजनिक वाहतुकीकडे शिफ्ट होताना मेट्रोचे सगळे रूट्स तयार व्हायचे आहेत आणि मेट्रो स्टेशन ते घर अशी जी एक फ्री किंवा कमी किमतीतली सर्व्हिस सुरू व्हायला पाहिजे ती होत नाही। या कारणाच्या बरोबरीने म्हणजे पहिलं कारण काय तर वाहनाची संख्या वाढते, दुसरं कारण काय की लोक पब्लिक ट्रान्सपोर्टेशन शिफ्ट होत नाही आहेत। जे मुंबईत शिफ्ट झाले, मुंबईचा मेजर म्हणजे बहुतांश माणूस हा फर्स्ट क्लासमधून प्रवास करेल, AC मधून प्रवास करेल, पण लोकलमधून करेल, बसमधून करेल, मेट्रोमधून करेल। तसं होत नाही। हे जसं आहे तसं अनेक ठिकाणचे रस्ते हे वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा मालकांनी जागा न दिल्यामुळे होत नाहीत। त्याला आपण असं म्हणतो मिसिंग लिंक, की ही जर लिंक तयार झाली तर एकदम 30,000 संख्येने वाहनं दुसरीकडे शिफ्ट होतील। मी महानगरपालिकेला गेले काही दिवस हा आग्रह धरतो आहे की हे पूर्ण शहराच्या अशा मिसिंग लिंक तुम्ही कागदावर आणा। त्याच्या जमीन अधिग्रहणातले प्रश्न मी तुमच्या खांद्याला खांदा मिळून सोडवतो। काय काय त्यात प्रश्न आहेत तर त्याला TDR जो देतात तो अनेकांना मान्य नाही, त्यांना कॅश कॉम्पन्सेशन पाहिजे। काही ठिकाणी त्याचा जो टॅक्स डिडक्ट होतो TDS, त्या डिडक्शनवर लोकांचं ऑब्जेक्शन, हे सगळे विषय मी सोडवतो। पण तुम्ही लवकरात लवकर हे ॲक्विजिशनचे म्हणजे भूमी अधिग्रहणाचे प्रश्न सोडवून त्याच्यावर आवश्यक असणारी बजेट प्रोव्हिजन करून हे रोड्स पर्यायी करत गेलात। मला महानगरपालिकेचे कमिशनर आणि महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख पावसकर यांचं अभिनंदन करावं असं वाटेल की त्यांनी एकूण 33 असे प्रॉब्लेम, 33 असे रोड, 33 असे मिसिंग लिंक शोधल्या की ज्या करू शकलो आपण तर आपल्याला वाहतूक कोंडी खूप फोडता येईल। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महाश्वेता या महाराष्ट्रातील जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघटनेच्या वतीनं उद्योगपती जवाहर मोतीलाल वीरचंद शहा यांचा भव्य सत्कार करण्यात आला। त्याबरोबरच जैन समाजातील कर्तृत्ववान 9 व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला। त्यात 2 महिला होत्या। जाणून घेऊयात भांडारकर संस्थेत डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते संपन्न झालेला हा सोहळा। आज एक अतिशय आगळ्या वेगळ्या आणि सुंदर अशा कार्यक्रमाचं संयोजन सुभाष पाटीलाल शहा कराड इथले अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे आणि डॉक्टर शैलेश गुजर यांनी केलेले आहे। आणि सगळ्यात प्रथम उद्योगपती जवाहर मोतीलाल वीरचंद शहा यांचं सत्कार झाला असं मी जाहीर करते। त्याचबरोबर श्री ललित गांधी यांचाही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते। श्री राकेश लालचंद शहा, डॉक्टर दीपक विनोद कुमार शहा, श्री राजेश भोगीलाल शहा, डॉक्टर राजेश हिरालाल शहा, राजेश भाई अहमदाबाद, श्री युवराज शांतीलाल शहा, युवराज पण दिसत, विलास जयंतीलाल शहा, सौ शर्मिला राजेंद्र सुराणा, सौ अनिता रणजित शहा, हे सगळेजण इथे उपस्थित आहेत। त्यांचे मी मनापासून गौरव करते। आणि एक अतिशय
उदात्त आणि चांगल्या प्रकारचं काम करणारी समाजातील, देशातील आणि जगातील ही संस्था. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येत असताना मला अतिशय आनंद झाला आणि मी ताबडतोबच हे निमंत्रण स्वीकारलं. मला लवकर जावं लागतं याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते, परंतु काही वेळेला चांगले दिवस सगळ्यांनाच चांगले वाटतात आणि त्याच्यामुळे आज विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन आणि आपला दिवस हे दोन्ही एकच तारखा आलेले आहेत. आणि ज्या हेतूने आपण काम केलं आणि त्यामध्ये 1991 सालापासूनचा आपण आढावा मांडला, पण खरं सांगायचं तर जे काम चालू आहे महाश्वेता जैन गुजराती मूर्तिपूजक संस्था आणि एकूण जैन समाजाचं, त्याचे एक स्वतः वैद्य असले तरी शैलेश गुजर हे स्वतः वकील आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यासपीठावर ते सगळं समाजाचं काम सांगत असतात. कुठे उभारलेलं आहे काम, काय चाललेलं आहे. कोविडच्या मध्ये काही पुन्हा हॉस्पिटलला प्रश्न तयार झाले होते, त्यांचे 100% बेड राखीव ठेवण्यात आले होते, तर स्वतः सगळ्यांची काही कोणी असं मतभेद व्यक्त करत नाही. पुण्यामध्ये मागे बोलतात, समोर बोलत नाही. तर त्याच्यामुळे पण मी समोर मांडून आमच्या DPDCच्या मीटिंगमध्ये की चांगलं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना कारण नसताना त्रास होता कामा नये आणि गर्भवती ज्या स्त्रिया आहेत त्यांना ॲडमिट करण्यासाठी काही बेड्स राखीव ठेवून बाकी बेड्स तुम्ही आणखीन ज्यांचे काही क्रॉनिक आजार आहेत ते सोडले तर बाकीचे बेड्स तुम्ही राखीव ठेवा, परंतु उगाचच जास्त कठोर नियम कुठल्याही संस्थांना लावू नका असं मी सांगितलं आणि ते सरकारने ऐकलं. आज इथे ललित गांधी आलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांचाही सन्मान करावा, पण ललितजी मी तुमचा बऱ्याच वेळा सन्मान केलेला आहे आणि पुढेही करणार आहे. त्याच्यामुळे अजिबात तुम्ही असं कोणी वाटून घेऊ नका की आज आमचं झालं नाही. आणि थोडं घाई होते त्याबद्दल मला दिलगिरी वाटते, परंतु एक समाजामध्ये सकारात्मक काम करणारी संस्था असं म्हणून जैन समाजाचे मी अनेक कार्यक्रमांना गेलेली आहे, प्रत्येक ठिकाणी भेट झालेली आहे. आणि ज्या ज्या वेळेला समाजावरती काही आपत्ती येते, मग तर लातूरचा भूकंप असेल किंवा कुठे आलेला पूर असेल किंवा कोल्हापूरची अतिवृष्टी असेल, त्या ठिकाणी समाजाचे जे घटक पहिल्यांदा धावून जातात त्याच्यामध्ये जैन समाजाचे मला प्रतिनिधी नेहमी दिसतात. त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय असेल, बँकिंग असेल, पर्यटन असेल, इतर वेगवेगळे धाडसी स्वरूपाचे काही उपक्रम असतील, शिक्षण असेल, त्याच्यामध्ये देखील आपण सातत्याने काम करत आहात. जैन समाजाच्या भगिनींचं जे योगदान आहे ते योगदान जरी समोर आलं नसलं तरी सुद्धा वैद्यकीय क्षेत्र आणि अनेक क्षेत्रांच्या मध्ये स्वतःचं कुटुंब सांभाळून त्या जे काही काम करत असतात ते खरं सांगायचं तर तुमच्या सगळ्यांच्या यशामागे तुमच्या पत्नी आहेत असं माझं मत आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कामामध्ये आपण एकमेकाला पूरक जे काम करत आहात ते खूप चांगलं आहे. आणि आपण शहासाहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी जास्तीत जास्त मदत करावी आणि ती काही चुकीची अपेक्षा असं मला वाटत नाही. मध्यंतरी पुण्यामध्ये फार मोठी वाचनालयाच्या संदर्भामध्ये एक लिटररी फेस्ट झाली होती आणि तिथेही आम्हाला विचारत होते लोक की पुस्तकं विकत घेतली जात नाही आहेत. तर तिथेही मी सांगितलं होतं की ज्या समाजाला पोटभर जेवण करून, स्वतःच्या औषध पाण्याची व्यवस्था करून, आपल्या आई वडिलांची व्यवस्था सगळी चांगली लावून, आपल्या मुलाबाळांचं करून जे काही उत्पन्न उरतं त्याच्यापैकी निदान 1 ते 2% निधी त्यांनी अशा कामासाठी चांगल्या दिला पाहिजे. पुस्तकं घेणं असेल किंवा मदत करणं असेल आणि त्या मदतीमधूनच समाजातली माणुसकी अधिक जिवंत होत असते. आणि या दृष्टिकोनातून आपण हा जो उपक्रम केलाय त्याच्यामध्ये आपण केवळ सत्कारासाठी हा सत्कार नसतो, तर चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणणं ही समाजामध्ये सोपी गोष्ट नाहीये. चांगलं काम करणाऱ्याला वाईट बोलणारे भरपूर असतात आणि अशा वेळेला चांगलं काम करत राहण्यासाठी खूप मोठी मानसिक शक्ती लागते, मनामध्ये धैर्य लागतं. आणि एखादा माणूस आपण प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवतो, मध्यम वर्गामध्ये हा संस्कार आहे की आपण जर का चांगलं वागलो तर आपल्याशी लोक का वाईट वागतील असंच आपल्याला आईने शिकवलेलं असतं. पण आपल्याला हळूहळू अनुभव येतो की आपण चांगले वागलो तरी दुसरा माणूस वाईट वागू शकतो. हे जेव्हा कळतं त्यावेळेला माणसाचा माणुसकीवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो. आणि तिथे मला असं वाटतं की हे महाश्वेता पुरस्कार सोहळ्यासारखे सोहळे हे फार महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये माणसाची भूमिका नकारात्मक किंवा विरोधी किंवा वैफल्यग्रस्त न होता चांगुलपणावरचा विश्वास वाढू शकेल. आणि या दृष्टिकोनातून आज आपण सगळ्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. माझी तुम्हाला विनंती राहील की सगळे पुरस्कार देण्यासाठी मी नाहीये, पण जे पुरस्कार मूर्ती ते आलेले आहेत ते जर का व्यासपीठावर आले माझ्या भाषणानंतर तर आपला एक ग्रुप फोटो होऊ शकेल आणि त्याच्यानंतर मग मला सासवडला नेण्यासाठी परवानगी द्या. महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या
कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत आणि त्यांना विनाकारण्यात गोवलं जात आहे, या विधानाचा देशभर निषेध केला जातो आणि हे विधान केलंय भगवानगड येथील नामदेव शास्त्री यांनी. जाणून घेऊयात त्याविषयीची ही प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंकित राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य आजचा पत्रकार परिषद घेण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. भगवानगडाचे महंत हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्री यांनी गुंडांचे उघडपणे समर्थन केले पाहिजे, गुंडगिरीचे उघडपणे समर्थन केल्यावर त्यांना पाठिंबा दिला आहे. आमची वारकरी म्हणून त्यांना मागणी अशी आहे की पुढील 8 दिवसात त्यांनी समस्त वारकरी बांधवाची महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी वारकरी व आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्रभर आंदोलनाने त्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत. आंदोलनाचं स्वरूप भजन कीर्तन करीतच आम्ही आंदोलन करणार आहोत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. महानगरपालिकेच्या निवडणुका आता किमान 6 ते 8 महिने होणार नाहीत असं चित्र एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे. कोर्टाच्या निकालावरती आणि त्याच्यात सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरती हा निकाल वारंवार पुढे जातोय. तेव्हा पुणे शहराला वाली कोण, पुणे शहराचे पालकत्व कोण घेणार? नगरसेवक आता आपल्या सेवेला नाहीत, राजकीय पक्ष त्या बाबतीत उदासीन, निवडणुकीचं चिन्ह, निवडणुकीचं एकंदरीत वातावरण आता कुठेही आपल्याला दिसत नाही. कारण आता निवडणूक होणार नाही, त्यामुळे राजकीय पक्ष हे शांत आहेत. थोडंसं निवडणुकीची कुठे हालचाल जाणवली, कोर्टात जाणवली, तर अगोदर 4 दिवस आणि नंतर 4 दिवस सर्व नेते महापालिकेत जातात, आम्ही असं करणार तसं करणार सांगतात. आता 6 महिने शांतता. तेव्हा नागरिक हो, तुम्ही ठरवा काय करायचं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.